हमको जाना है मुंबई पुणे हायवे. सो आज पुणे रिंगचा पहिला ब्लॉक आणि आपण चाललोय आज घोराडेश्वर मंदिराकडं, जे की रावेत पासून पुढे आहे. आपल्या लोकेशन पासून ते जवळजवळ पडतं 17 किलोमीटरच्या आसपास. वेदर पाहू शकता, वेदर एकच नंबर वेदर झालं. आता आला आपण, हा वरती आहे पुणे मुंबई हायवे. आपल्याला क्रॉस करून राईटला जायचंय. आवाज एकच नंबर नेचर झालंय. हा आहे मुंबई पुणे हायवे. आपण चाललोय आता टुवर्ड्स मुंबई. आपल्याला मध्ये हिंजवडी लागेल, त्याच्यानंतर रावेत वगैरे एरिया लागतील. मुंबई पनवेल लोणावळा नेचर आज एकच नंबर झालेला आहे. पण हा आपला पार्ट पहिला असणार आहे आणि याच्यानंतर पण आपण भरपूर पुण्यातील प्लेसेस एक्सप्लोर करणार आहे एक 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 एक. हा आहे बालेवाडी एरिया आणि हे स्टेडियम. इथे इंडोर गेम्स वगैरे भरपूर चालू असतात, सध्या पण चालू आहे आणि भरपूर प्रकारचे स्पोर्ट्स इथे खेळले जातात. नाही, हे बालेवाडी स्टेडियम, MCA स्टेडियम याच्या पुढे आहे. So guys, this is Balewadi Stadium. Many types of sports will be arranged here on Saturday, Sunday. Also, Pro Kabaddi Leagues is happening in this stadium only. And this is Metro Line. We are going to the Ghoradeshwar temple, which is Mahadeva temple, and which is away 17 kilometer away from our location. And let's go. I found it will take 25 to 30 minutes to reach there, because today we are facing some traffic. But actually this is Saturday and we are having time at 9:23. This is Hinjawadi Peth. Steady moving traffic, but better than standing one place. Nature is so beautiful today. I think आज पाऊस होण्याचे थोडेसे चान्सेस आहेत, पण दुपारी येऊ. Let's see. This is Hotel Tip Top and this is Sayaji Hotel. We are exploring vlog. This is my first motor vlog actually. Mumbai Pimpri Hinjawadi. Okay. This is the left turn from the Mumbai highway for the Hinjawadi. Panvel Lonavala only 47 km from this location. Hinjawadi Dange Chowk. Okay. And main important thing, some will ask which camera you are using for the recording purpose. So I am using DJI Action 2 camera for this motovlog. This is the stand for all the travels buses stop here, and this is Unity campus, Unity Indira Institute of Management. Actually, we are now nearby Ravet. From that pool, if we taken the right, so in the 7 kilometers we will be in the Ravet area. Okay.
एक्चुअली अभी हम रावेत के पास ही है, शायद यहाँ से अभी 7 to 8 किलोमीटर डिस्टेंस रिमेनिंग है। लोकेशन भी पता नहीं, लेकिन हम जा रहे हैं गूगल मैप्स की हेल्प से। तो गूगल मैप्स भाई साथ देना, तुम्हारे भरोसे आज का रास्ता। वी आर हैविंग स्ट्रेट रूट, देन वी हैव टू टेक सर्विस रोड फॉर रीचिंग टू गोरडेश्वर टेम्पल। अगर तुम हाईवे पे हो तो क्या 7 किलोमीटर और क्या 20 किलोमीटर मायने नहीं रखता। कंट्रोल कंट्रोल। व्यू इज वेरी नाइस, एंजॉय द व्यू बॉयज। आता आलोय आपण प्रॉपर रावेत एरियामध्ये। रावेत डोंगर, काय तो डोंगर, काय तो व्ह्यू, काय तो रस्ता। आहा प्लस बाईक पण बाईक शिवाय रस्त्याचा फीलच काय। गो स्ट्रेट, हियर वी हॅव मुंबई एक्सप्रेस वे, वेट एन्जॉय वॉटर पार्क। Here we have RTO vehicle. खत्म, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया। Which are measuring the speed cam, but we are under 80 kilometers per hour. So I think we will not have the challan, because I am seeing there is a board of speedometer and it's showing 80 kilometers per hour, but we are having actually 65 to 70 kilometers per hour. If there is any error in their camera, also we are safe, so don't worry. Gahunje Cricket Stadium, 2.6 kilometer here. Taking left, I think we will see the stadium from here, but वार नेचर एकच नंबर भाई, मजा आ गया। विषय कॉल देव रोड। अच्छा, आपल्याला आता लेफ्ट घ्यायचंय आय थिंक लोणावळा मुंबई इथून। ओके, या ठिकाणी आपण लेफ्ट घेणार आहोत आणि we will have left. Here is a rider gang doing some snacks and having GoPro also. तळेगाव, सोमठाणे, लोणावळा, वडगाव, मुंबई। वडाचं झाड आलं रे, आलं रे, आलं रे, वडाचं झाड गेलं रे, गेलं ना रे। शेलारवाडी, ओय बाई, गेलता तो स्विफ्टवाला, बाई। आपण भरपूर माग होतो। एक म्हणजे यू टर्न मारत होता एक स्कूटीवाला, अचानक घुसला ना तो ट्रकवाला, लगेच लेफ्टला। वी आर फसिंग इन घेरा ट्रॅफिक अँड इथं थोडंच पुढे जायचंय। ऍक्सिडेंट झालं रे,
ऍक्सिडेंट झाला. इथं 500 मीटरवर एक मंदिर आहे, तिथून वरती जायचं आपल्याला. ऍक्च्युली रूट सिलेक्ट करताना आम्ही बाईकचा सिलेक्ट केला नव्हता, आता बाईकचा सिलेक्ट केला. सो बाईकचा सिलेक्ट केल्यावर काय होतं की आपली बाईक जिथपर्यंत जाते तिथपर्यंत आपल्याला थोडं. आम्ही या ठिकाणी गाडी लावलेली आहे आता. तर 20 रुपये टू व्हीलर आणि 4 व्हीलर किती होते? 30 रुपये. 4 व्हीलर 30 रुपये. मी आता पायऱ्यावरती लागलेलो आहे चालायला. तर एकदम प्रॉपर दगडी पायऱ्या कितीच माहीत नाही. आणि इथून नेचर एकच नंबर दिसतंय. तर आता वरती गेल्यावर कसं दिसतंय पाहायला लागेल. नको आपल्याला नाही ऐकायचं. आपलं भविष्य आपलं हातात आहे. भविष्य नाही ऐकायचं, आता ते आपले. चला मध्ये मध्ये भेटत राहू. बापरे, अखंड खडतर नंतर वी आर हिअर. बापरे, लेट्स गो. फायनली एक चांगला रस्ता दिसलेला विदाउट ट्रॅकिंग. त्या तिथं दिसते मला गुफा. आता चालून कामात खतरनाक लोकेशन. आज आवड आल्यामुळे ह्युमिडिटी जास्त आहे, हिटिंग पण जास्त. Look at this place. No, seriously, what is this place? This is heaven. ते येणार शॉर्टेज पण ते आता हॉरिझॉन. या ओम नमः शिवाय. संधी महाराज. वाव. बाबू ते आहे MCA इथं दिसतंय. आय थिंक मी डिजिटल झूम करू शकतो या ठिकाणी. हे आहे MCA आणि ते वेगवेगळे काहीतरी आहे. तिथे एक रूम आहे. हा व्ह्यू, पाऊस पडतोय रे, एकदम क्लिअर दिसतोय. वाव, हे बघ ना. आत्ताच मोरिया मिसळची अनलिमिटेड मिसळ खाल्ली आम्ही. यू टर्न घ्यायला गेलो होतो तर त्या ठिकाणी दिसली आणि भूक पण खूप लागली होती. एक नंबर एन्जॉय झाला आज. ट्रेक पण मस्त झाला. प्लस लोकेशन, वेदर
थोडासा पाऊस पण सुरू झाला होता, पण आम्ही वाचलो. अरे यार. डोंगराच्या त्या साईडला पाऊस होता. मित्रांनो, ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. ही लोकेशन याच्यात आम्ही कुठून कसं यायचं आणि कसा ट्रेक वगैरे आहे, मंदिर कुठे आहे, काय आहे, केव्ह, सगळी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्की तुमच्या ग्रुप सोबत प्लॅन करा. फक्त त्या ठिकाणी कचरा वगैरे नाहीये, थोडासा आहे पण टाळा. राईट आहे. heading towards the highway. Yes, highway. 60 seconds. Three, two, one, go. मौसम है बस बड़ा बातिल खो जाए ना कहीं हमारा दिल. आता आपण परत चाललोय. आपलं सक्सेसफुली या ठिकाणी ब्लॉक झालेला आहे. आपलं ट्रेकिंग झालंय, मोकळा भेटलाय. आय थिंक पुढे ट्रॅफिक असू शकतं. सातारा रावेत किवळे. we will go towards Satara because our destination is in between that road only. ट्रेलर थांबलाय. सो पिक्चर वाला ट्रेलर नाही रे, ट्रेलर म्हणजे हा बडा वाला ट्रेलर. काय यार तुम्ही पण लगेच पिक्चर कधी असं थोडे दिसतं. Every trailer doesn't have a picture with it. Picture means movie. Yo. ट्रॅफिक कमी भेटलं रे. लोक झोपले गेले की काय? 12:15 झाले. आय थिंक पुणेकर झोपायला गेलेले आहेत. बिकॉज वी आर नॉट फाइंडिंग एनी ट्रॅफिक ऑन द रोड. Yo. आज पूर्ण क्लाउडी वेदर आहे, पूर्ण साबळ आलेला आहे आणि काही ठिकाणी मे बी पाऊस झाला पण असेल. आणि पुणे तर फेमसच आहे पावसाचं. एक साईडला पूर्ण चकचकाट ऊन असतं, एक साईडला पूर्ण धो पाऊस असतो. अजून कितकं डिस्टन्स राहिलं बे? Decathlon, Wakad. I think we are in the Wakad location, right? We are in Wakad location because this bus stop is a very famous bus stop for the passengers, and it is located in Wakad. Also in front, left side bus stop is there. That's why there is a traffic, but it is moving traffic. Left side lane was very busy to fill the passengers, and that's why traffic is there, but no issue. We have a motorcycle. Motorcycle is very easy to ride in traffic scenarios because it needs very less space for the overtaking also to travel, so it is very huge benefit. Four-wheelers required more space, hence in traffic it is not easy to drive.
फ्रॉम हिअर बार्बिक्यू नेशन सयाजी आणि हॉटेल सयाजीचा पण ब्लॉग अपकमिंग डेज मध्ये हार्डली इंटू 20 days ब्लॉग येणार आहे. सो ऑल्सो गेट stay and updated for that blog also. ट्रॅफिक म्हणजे नाही कुछ करतो. There is also one bus stop from right to left to right and right to left there is a flyover and on the floor road there is a bus stop and service road is there, so many vehicles stops there and that keeps the traffic stopping, and one of the RTO has noticed me. Are baap re, huge traffic, huge, I will say huge. It will take very much time to या ठिकाणी आपल्याला पाऊस लागलेला आहे. थोडाच आहे, एवढं काय नाहीये. ठीक आहे, आलोयच आपण आता. थोडंसंच राहिलंय, त्यामुळे काय टेन्शन नाही, भिजत नाही आपण. आणि पाऊस पाहिजे ना मित्रांनो, वातावरण खूप गरम आहे. पावसाळ्यात पाऊस नाही होणार तर कधी होणार. राईट. थँक यू गाईज फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. I will stop here vlog because there is raining and there are chances to camera get wetting, so it will might misbehave, so I will stop recording here. Stay tuned, stay updated, like, subscribe the channel, hit the bell icon for the more. Bye bye guys. और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए.